भाऊ साठेसारखा शाहीरच झाला नाही. किती झाले असतील की तुम्ही किती बोबा मारा आणखी कुणाच्या अल्ला भाऊ साठेसारखा शाहीर झाला नाही आणि भारताच्या पाठीवर शिवाजी महाराजांसारखा राजाच झाला नाही. लई झाले राजे तुम्हाला सांगतो. आणि जर आम्ही त्यांच्या फोटो आपल्या बॅनरवर लावतो, त्यांच्या आदर्शांना ठेवतो, मग आमची शायरी सुद्धा त्याच प्रतीची त्याच क्वालिटीची असायला पाहिजे. पैसा कमवण्याचा जर तुमचा उद्देश असेल तर मी म्हणतो तुमच्यापेक्षा 5 घरची भिक्षा मागणारा भिकारी बरा. नुसता पैसा कमवण्यासाठी शायरी करत असाल तर हे भिकारी परवडला, तुम्ही कामाचे नाही. पुन्हा पुन्हा लोकांना तुम्ही अंधश्रद्धेकडे येता का हो? कमाल आहे. अण्णाभाऊ साठेंनी विद्रोही शायरी केली. साऱ्या देशाला मान्य होतं या देशाचं स्वातंत्र्य, फक्त एकटाच व्हायचा लाल अण्णाभाऊ साठे, त्याला या देशाचं स्वातंत्र्य मान्य नव्हतं. कारण ते पुंजीवादी लोकांच्या हातात होते आणि म्हणून त्यांनी 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला त्यांनी आंदोलन केलं. भोरच्या काळी विद्रोही शाहीर होते अण्णाभाऊ साठे. जयंती मानवता तर काही शिकायला त्यांच्याकडून. एक गणाचे एक कडवं म्हणून देतो 10 मिनिटामध्ये. अरे ऐसा ऐसा तुम्हारा कि मेरा काम हो रहा है. ऐसा तुम्हारा मेरा काम हो रहा है. ऐसा फर्जंद ये तुम्हारा, अरे फर्जंद ये तुम्हारा महफिल तुम्हारा महफिल में गा रहा है. आम्हाला काय काय नाही बनवलं या व्यवस्थेने. हरिजन बनवलं. मी आताच एक परिवर्तनवादी गाणं बनवलं आहे, पारधी म्हणून आहे. तो पारधी इतिहासातलं उदाहरण आहे. तुम्हाला सांगतो 686 पान नंबर ग्रंथाचं नाव आहे कल्याण. तिथे एक पारधी मला असा सापडला की तो पारधी म्हणजे प्रत्येक माणसाला झालं झुळं चंद्र सूर्य नदी तलाव डोंगर पहाड सर्वांना विचारते सांग मी कोण, सांग मी कोण. आता ते पहाड काय सांगणार आहे, पाणी काय सांगणार आहे, तलाव काय सांगणार आहे. नाही सांगितलं की मारला बाण, नाही सांगितलं की मारला बाण. असं ते गाणं आहे. असं करता करता प्रत्येक माणसाला स्त्रीला विचारत गेला आणि मग गेला देवाच्या देवळात, मंदिरात गेला. तिथे दगडाचा देव, तिथे
दगडाचे देव त्याला विचारते, ए देवा तुला तर सारच काही माहित आहे, ए देवा तुला सारच काही माहित आहे, मग सांग मी कोण, माझं नाव काय, माझं गाव काय. तो त्याला विचारते त्या दगडाच्या देवाला. दगड काय बोलणार आहे, बाण काढला आणि आता देवाला मारणार. तेवढ्यात तिथे एक देवदासी होती त्या मंदिरात. ते दासी आली आणि त्या पारध्याला म्हणते, हे थांब, त्याला काय विचारतेस तू आणि त्याला काय बाण मारतेस, आणि त्याला मारशी तरी लागत नाही, त्याला जखमही होत नाही, त्याला इजाही होत नाही, त्याचं मनही दुखत नाही. तर म्हणे का बरं, कारण म्हणे या पुजाऱ्यानं मला जेव्हा या मंदिरामध्ये आणलं आणि रोज रात्री माझ्यावर हा अत्याचार करायचा, हा पुजारी, तेव्हा म्हणे मी याच देवाला 10 वेळा हाका मारल्या, ए देवा तू साक्षात याचा धाव, अरे मला वाचव, माझं लहानसं वय आहे आणि एवढा मोठा पुजारी होण्यासारखा माझ्यावर रोज रात्री अत्याचार करतो, ये देवा धाव, ये देवा धाव. ते म्हणते हा बैलाही आहे, हा मुकाही आहे आणि म्हणे हा लंगडाही आहे. ते देवदासी सांगते आणि मग तो पार्टी म्हणते, असं म्हणजे तुझ्यावर अत्याचार होता तरी हा धावला नाही, काढला मारला मारला गोट्याला, काय होणार आहे. तशी तुमची नामची तशी आहे, तशी तुमची नामची तशी आहे. याचं नाव शायरी आहे, याचं नाव नाही तर लई आहे, नाव खूप मोठं आहे, दर्शक मात्र खोटं आहे. नाव खूप मोठं आहे, मी फलाना शाहीर, मी एवढे पैसे घेतो, करतं काय, करतं काय, काय शिकवतो मी आता, मला काय तुझी लायकी आहे. अभि आधी स्वतःला जिंका, ज्याला जिंकले स्वतःशी त्याला जिंकले जगाशी. आणि मग काय म्हणतोय का, डुबलेला आहे. तुम्हाला सांगतो, जे राष्ट्र या जगाच्या पाठीवर कर्मकांडाच्या नादी नसतील लागले ते प्रगत आहेत. आमच्या देशामध्ये सांगितलं जातं
की आमचा देश प्रगतीवर आहे, आमची आर्थिक व्यवस्था सुधारत आहे, सारं खोटं आहे. तुम्हाला सांगतो, राजकारणी लोकांना सारखा खोटं बोलणारा जगातच माणूस नाही. इथे कोणी राजकारणी असतील तर तुम्ही लावून नका घेऊ स्वतःला, पण माझा जो अनुभव आहे तो मी ते मानणार आहे. कारण माझं काम आहे हो. शायरी हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. अण्णाभाऊ साठे सांगितलं, सत्य तेच बोला. तुम्हाला म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानलेले नाही बहुमता. तुकोबाराय म्हणतात. आणि म्हणून मज पाहता लटके सगळे मोठे माया झाला जावी देवा. तुकोबारायचे लय अभंग आहे. भगवत बुद्धावरती तर 8 अभंग आहे तुकोबारायचे, पण ते आपल्या निदर्शनास येऊ दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सारा घोळ आहे. मग सांगतो, या नादामध्ये पडू नका. माणूसच माणसासाठी देव आहे. तुकोजी मला सांगतात, तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून त्याची पूजा करा, त्याचंच आचरण करा, आपल्या महापुरुषांचं आचरण. ते पट्टीला दुरुस्त कर. परिवारामध्ये विजय मिळवा, परिवारामध्ये नाव कमवा, त्याच्यानंतर लोकांमध्ये नाव कमवा. आणि म्हणून एक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती एक मी गीत सादर करत आहे. फूलों से दोस्ती हर कोई चाहे, फूलों से दोस्ती हर कोई चाहे, कांटों से याराना सब नहीं करते, जो दूसरों के लिए खुद को संकट में डाले, वो कभी नहीं गुजरी मौत नहीं मरते. फूलों से दोस्ती हर कोई चाहे, कांटों से याराना सब नहीं करते, और जो दूसरों के लिए खुद को संकट में डाले, वो कभी गई गुजरी मौत नहीं मरते. तो उनके बराबर कई दिलों की अर्थियां सजा लेते हैं. वो अपने बराबर कई दिलों की अर्थियां सजा लेते हैं, तो उनकी मौत को भी दुनिया वाले बलिदान का नाम देते हैं. असं जगाव माणसाला गुरु शिष्य परंपरा चालत आली, व्यासकालीन आहे. माझं गाणं आहे ते गुरु पौर्णिमेचं मी टाकलं आहे मागे फेसबुकवर, व्हॉट्सअपवर. अनेक लोकांनी बघितलं असेल नाही का. तर व्यास शिष्यांपासून हे गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आम्ही आजही चालवतो, पण काळानुरूप त्याचं स्वरूप बदलत असते. ते परिवर्तन प्रत्येक माणसाने स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे आने से उसके आए बहार, जाने से उसके आए बहार, बड़ी मस्तानी है मेरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचा तुम्हाला नाद का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीचा तुम्हाला नाद का नाही? भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोसांची क्रांती तुम्हाला याद का नाही? का नाही? अशा बलिदानाच्या मायभूमीला विकणाऱ्यांना धडा शिकवण्याची तुमची अवकाश का नाही? सगळं प्रायव्हेटीकरण, सगळं प्रायव्हेटीकरण. काय हाती लागलं? नोटबंदी करून काय हाती लागलं? चलन बंद करून काय हाती लागलं? तुमचा कोणता फायदा झाला? अरे कितीतरी खोटं बोलले हे लोक आणि बोलत आहेत. तुम्हाला सांगतो, एक बायको म्हणते नवऱ्याने, चलन म्हणते मला लाडक्या बहिणीचे पैसे आले बँकेमध्ये. बायको म्हणते नवऱ्याने,
चला ना म्हणते मला लाडक्या बहिणीच्या पैशाने बँकेमध्ये तर म्हणते काढून घेऊन म्हणते नवरा का म्हणते का माझ्या बहिणा तू जात बस म्हणते तिथे मी नाही जात म्हणते बँकेमध्ये म्हणते काढून ते तिच्या बहीण थुकाले जागा नाही पाय ठेवायला जागा नाही एवढ्या बायाचा बोजा त्या बँकेमध्ये त्याची मध्ये चाल म्हणतेस म्हणे गरीबमध्ये मराले विनायक म्हणे जा म्हणे तर बायकोनं उपाय केला बायको का म्हणते चला ना म्हणते 300 रुपये तुम्ही घेऊन घे जा म्हणते 10 रुपयाला पटकन काम टाकली गायला उठत म्हणते लवकर हे परिस्थिती आमच्यावर कोण आणून ठेवली या व्यवस्थेने आणून ठेवली म्हणून या व्यवस्थेच्या विरुद्ध माझी लढाई आहे नेहमी बोलतो मी कोणाच्या बापाला भीत नाही बाबासाहेबाला बचाव बाबासाहेबाला बचाव मला खरं बोलायला कोणाच्या बापाचा भयच नाही तुम्हाला सांगतो आणि म्हणून शाहिरी शिवाजीची आहे तलवार टाल कुठे वारकरी बंद काय राहतो त्याच्यात काय ठेवलं नाही हे तुम्हाला पिसं लावलेलं आहे पिसं समजलं काय आम्हाला पगार भेटते आम्हाला पगार माई बायको जाते हो माग त्यांना आमच्या बायकाच्या मागे लावून तुम्हाला पगार भेटते आणि ज्या गुरुपूजेत ज्या ठिकाणी बायका जात पडतात पहिले बाया विचारा गुरुपूजेमध्ये राहत होते का त्याला खबर आता बांधका नाही जो सुरुवात होते आणि काही काचा नंबर नाही लागला तर त्या नुसता प्रमाणपत्र घेते घराकडे जाते हो काल कोणीकडे सून कोणीकडे टिका म्हणून नाही शिका हो काही करले म्हणजे कोणाकोणाला देणार आहे गव्हर्नमेंट ते स्वतःच भिकारी आहे हजारो कोटीचं कर्ज करून ठेवलं देशावर माहिती आहे का वाचता का तुम्ही ते तुम्हाला देणार ते तुमच्याकडून घ्यायला तयार शाहिरी शिवाजीची अरे हा हे तलवार आणि मागे पुढे पाहू नका करत हा नवा आणि गरीब माया देशाची वाचवा गरीब माया देशाची वाचवा शिवाजीने सुद्धा शायरीला राजाश्रय दिला लोककलेला राजाश्रय दिला अनेक लोकांनी आपलं भलं करून घेतलं त्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता या देशावर असताना शायरीने मोठं काम केलंय लोककलेला जनजागृतीचं तुम्हाला माहित आहे समजलं पण या देशाने त्याच्या हाती का दिलं या देशाने त्याच्या हाती का दिलं तो इनमिन 5,000 रुपया कुठला आता चालू झाला आहे 6 महिने झाले तर आता चालू झाला 5,000 लागले त्याच्या पहिले 1500 1800 हे काय पगार होईल ते महिन्याचा तुम्ही तरी जेवता का मी तेवढ्या पैशामध्ये त्या शाहिरांनी एवढा पगार देता ज्याने या देशाची सेवा केली आणि निस्वार्थ सेवा केली काय मागितलं तुम्हाला त्याने 5,000 देता आज तुम्ही लाखाने घेता म्हणून तो बच्चू कडू म्हणे आमदाराले काय फट पाहिजे म्हणे आमदाराले काय पाहिजे म्हणे हो ना खराने एवढा पगार त्याचा खर्च गाडी घोडाने एवढं पगार साऱ्या दुनिया भराचं आणि जे खऱ्या अर्थात देशाची सेवा करतात त्या कास्तकार या देशाला पोसून राहिला याचं काय आहे याचं भवितव्य काय आहे याच्याकडे कोणाचं लक्ष आहे कोणाचंच लक्ष नाही हे बोलणारा पाहिजे हेच खरी शायरी आहे हे बदलाभाऊ साठीची शायरी आहे या कोण भालूची नाही आहे या कोण भालूची नाही आहे
तुम्हाला सांगतो. आणि म्हणून केस अर्पण करून कुठं पुण्य मिळते आणि नारळ अर्पण करून कुठं पाप जळते. बघताना आताच मी त्या दिवशी एका गुरुपूजेमध्ये बोललो, कुठे कामठीमध्ये, की म्हटलं आताच वर्ल्ड साहित्य गेली ना. आता इथं महिला मंडळ आहे म्हणून सांगतो, वर्ल्ड साहित्य गेली आणि वर्ल्ड साहित्याच्या दिवशी आमच्या बाया काय करते, आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढलं पाहिजे म्हणून त्या वडाच्या झाडाला सूत घेऊन जाते. आमच्या आरती घेऊन गावातून. हो चाललं काही झालं नाही, चाललं की लवकर चाललं झालं नाही, चाललं मार सजून सवरून चाललं की नवीन साडी पाहिजे, असं पाहिजे दुनियाभराचं. आणि असं करता करता मी तरी म्हणतो, जर तुमच्या वडाच्या झाडाची पूजा केल्यानं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढलं असतं, आजपर्यंत एकही बाई भारतात विधवा झाली नसती. झाली असती काय? अरे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याचं आयुष्य मागते ना, मग बाई विधवा झाली असती काय? सगळे मरणारे मरतात, अरे जन्माला त्याला बरं निश्चित आहे. काय त्याला बाई नवरा, पण अशा पोकळ कल्पना आमच्या डोक्यात मांडून दिल्या, अशा पोकळ कल्पना आमच्या डोक्यात मांडून जाते. हे बाळ केस अर्पण करून कुठं पुण्य मिळते, नारळ अर्पण करून कुठं पाप जळते. एकदा त्यागाचा अर्थ समजून घ्या, मग बघा तुमच्या पदरात काय काय पडते. नाही का माणूसही किती शाळेला बाप मेला माय मेली का मुंडन करते टकलं. हे केस देते तुले, फक्त केस दिले तुझ्या मायने भडव्या, तुले फक्त केस दिले का तुझ्या मायने? हातपाय कोणा दिले? हातपाय कोण दिले? मोदीने दिले का? नाही, हातपाय डोळे नाका हे कोण मोदीने दिलं का? कोण दिलं तुले? ते मायबापाने दिलं. मग एखादा डोळा काढून कोणा देत, एखादा हात काढून कोणा देत? एवढं प्रेम आहे तुझ्या बापावर मायवर, तर हे एखादा अवयव का देत नाही? हे मोठं शाळेनं पकडलं, हे काम करते, त्याला माहित आहे केस किती वेळ कापा तरी पुन्हा पुन्हा वापते. हात कापला तर पुन्हा वापर, आणि म्हणून हे केस देते. पुढची परंपरा लावली. अरे लई संतांनी विरोध केला राजे होयाचा, कोणत्या संतांनी या कर्मकांडाचा पुरस्कार नाही, पुरस्कृत नाही केली याला. समजा तरी आमच्यामध्ये असं धसलाय का त्याची होत नाही का? मी काय म्हणतो, देणाराच करणार असं तर घेणारा काय डोकं घेईल? शिवाजी महाराज कसे होते? पहिले गोप्रतिपालक शिवाजी महाराज. या देशातला पहिला गोप्रतिपालक शिवाजी महाराज. या देशातल्या स्त्रियांची अब्रू वाचवणारा पहिला शिवाजी महाराज. या देशातल्या कास्तकारांची कर्जमाफी करणारा पहिला शिवाजी महाराज. हे छोटे आता सांगते का रे, ज्याने हजारो गाई कापून खाल्ल्याचे आता गोप्रतिपालक म्हणते स्वतः नाकवाले. हजारो गाई कापून खाल्ल्या आणि ह्या छोटे आहे ना, हे तुमच्या मंदिरात बसतात ना, याने हजारो गाई रेटे म्हशी हरे याने कापून खाल्ले, याच्यात छंदच होता. समजलं का? हो. आणि ते आता गोरक्षक खोलून बसले. कोणाला माहित अर्ध्याला ती काय नेतात तिकडे कापून खात असतात.
अरे नमस्कार बस काय तर नाही. आणलं का ह्या बंद करू का मी एक व्हिडिओ द्यायचा मला हा तुम्ही एवढी फिकर काऊन करतो बंद